प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियांनो, आता आज आपण बघणार आहोत की क्लेशाच्या काळामध्ये काय काय होणार आहे. आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो पवित्र शास्त्राच्या द्वारे की मंडळी जी आहे याने ज्यांचं तारण झालेलं आहे अशी ख्रिस्ती लोक क्लेशाच्या काळातून जाणार नाहीत. कारण खूप खोटी शिकवण आहे की काय जर म्हणतात की मंडळी जे आहे ते क्लेशाच्या काळातून जाईल, त्यांना ख्रिस्त विरोधीचा सामना करावा लागल, त्यांना जे आहे ते शापदाचं चिन्ह घ्यावं लागल, असे खूप संदेश आहे. पण तसं नाहीये. कारण मंडळी जे आहे ते क्लेशाच्या काळातून जाणार नाहीत. कारण बायबलमध्ये म्हटलं जातं हा याकोबासाठी कठीण काळ असेल. आता देवाने याकोबाचं नाव इस्रायल केलं गेलं होतं आणि म्हणजे हा इस्रायलसाठी यहुदी लोकांसाठी जे आहे कठीण काळ असेल आणि जे अविश्वासी आहेत त्यांच्यासाठी पण हा कठीण काळ असेल. कारण यहुदी लोकांचं जे आहे ते त्यांचं तारण झालेलं नाहीये, कारण ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून जे आहे त्या क्लेशाच्या काळामधून जातील आणि क्लेशाच्या काळाच्या शेवटी ते पश्चाताप करतील, ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील. कारण जेव्हा चहूबाजूनी जेव्हा त्यांना घेरलं जाईल, येरुशलेमला घेरलं जाईल, तेव्हा ते येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करतील आणि ते येशू ख्रिस्ताला मसीहा म्हणून मानतील आणि तेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे. तो येणार आहे, येरुशलेममध्ये येणार आहे, जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा ख्रिस्त विरोधी जो आहे त्याच्या उपस्थितीनेच त्याचा नाश होईल आणि पुष्कळ घटना होणार आहेत, जे आपण पहिल्या संदेशामध्ये बघितलं होतं. तर आज आपण बघणार आहे की जो 7 वर्ष जो क्लेशाचा काळ आहे त्यामध्ये काय काय होणार आहेत. पुष्कळ गोष्टी होणार आहेत, पण आपण थोडक्यात बघूया. आता मी का म्हणतो 7 काळ, आता हे पवित्र शास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे आणि पहिले पण संदेशामध्ये याचे वचनं मी दिलेले आहेत. ते प्रकटीकरणामध्ये वचनं आहेत, दानिएलच्या पुस्तकामध्ये वचन आहे. का असं म्हणतो की हा काळ 7 वर्षाचा असेल. आता पहिले या 7 वर्षाचा काळ जो आहे 2 भागामध्ये विभागला आहे. पहिला भाग म्हणजे 3.5 वर्षाचा, दुसरा भाग आहे तो आहे 3.5 वर्षाचा. आता पहिल्या 3.5 वर्षाच्या भागामध्ये देवाचं मंदिरची पूर्ण बांधणी होईल. प्रियानो, आता तिथं देवाचं मंदिर नाहीये. आता तुम्हाला माहिती आहे की जे पहिलं मंदिर बांधलं गेलं होतं ते शलोमोननी बांधलं होतं, किंग सॉलोमननी बांधलं होतं आणि ते जे आहे ते नबुकदनेस्सर राजानी ते तोडलं गेलं आणि जे यहुदी लोक होते त्यांना तो बंधक घेऊन बॅबिलॉनमध्ये घेऊन गेला. आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर हगाईने, जखर्याने आणि नेहम्याने जे आहे जे मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं होतं नबुकदनेस्सरांनी, आणि जेव्हा ते वापस इस्रायलला गेले तेव्हा त्यांनी ते मंदिर बांधलं. म्हणजे 515 BC मध्ये जे आहे ते मंदिर तेव्हा पूर्ण झालं आणि ते पूर्ण झालेलं मंदिर 70 इसवीमध्ये जे आहे ते रोमन शासकांनी ते मंदिर परत पाडलं आणि आतापर्यंत बघता तिथं येरुशलेममध्ये मंदिर नाही आहेत. त्या मंदिराचे फक्त आता दगड तिथं राहिलेले आहेत. म्हणजे पहिलं मंदिर जे आहे ते शलोमोननी बांधलं होतं, ते राजा नबुकदनेस्सरनी पाडलं आणि दुसऱ्या वेळेस जे आहे ते रोमन साम्राज्याने ते मंदिर पाडलं. आता तिथं मंदिर अजिबात नाहीये. पण क्लेशाच्या काळाच्या पहिल्या 3.5 वर्षामध्ये म्हणजे 6 महिना या 7 महिन्यामध्ये ते मंदिर, त्या मंदिराची पूर्ण बांधणी होईल. आता काय होईल की ख्रिस्त विरोधी जेव्हा मंडळी वरती जाईल त्यानंतर ख्रिस्त विरोधी जो आहे तो प्रकट होईल. आता कुठेतरी ख्रिस्त विरोधी असेल, आपल्याला माहित नाहीये कोण येते, पण आता तो प्रकट होऊ शकत नाही कारण मंडळी आहे. पण जेव्हा मंडळी जाईल स्वर्गामध्ये तेव्हा काय होईल की ख्रिस्त विरोधी जो आहे तो प्रकट होईल. जसं तुम्हाला माहिती आहे की नोहाच्या वेळेस जे आहे जेव्हा पाऊस येणार होता 40 दिवस आणि 40 रात्र, तेव्हा देवाने जे आहे ते नोहा आणि त्याच्या फॅमिलीला वाचवलं. आणि जेव्हा सदोम आणि गमोरा देव नष्ट करणार होता तेव्हा काय सांगितलं देवदूतांना, पहिलं ते लोट जो आहे त्याला तुम्ही बाहेर
घेऊन चला, कारण जोपर्यंत तो आत आहे तोपर्यंत मी हे पृथ्वी नष्ट करू शकत नाही, आणि जोपर्यंत मंडळी आहे तोपर्यंत ख्रिस्त विरोधी प्रकट होऊ शकत नाहीत. आणि जेव्हा मंडळी वरती जाईल तर ख्रिस्त विरोधी प्रकट होईल, त्याचं काम सुरू होईल. तो काय करेल, यहुदी लोकांना तो फसवेल. तो जो आहे तो खोट्या शांतीच्या आश्वासाने देईल, आणि हे यहुदी लोक जे आहेत ते त्यावर विश्वास ठेवतील, ते त्याला मसीहा म्हणून मानतील. ऍक्च्युली तो मसीहा नाहीये, पण तो ख्रिस्त विरोधी आहे. तर पहिले 3.5 वर्ष जे आहे काही शांती राहील इस्रायलमध्ये, कारण आता इस्रायलला आता काय पाहिजे, तिथे शांती पाहिजे. तर जो व्यक्ती तिथे शांतीची आशा देतो किंवा शांतीचा प्रॉमिस करतो ते लोक त्याचा विश्वास ठेवणार आहेत. आणि जेव्हा ख्रिस्त विरोधी तो म्हणेल की मी जे आहे इस्रायलमध्ये शांती देतो, तो जे आहे ती यहुदी लोकांशी तो एक पीस ट्रीटी म्हणजे शांतीचा एक करार तो करेल, ते मंदिर बांधलं जाईल. तर 3.5 वर्ष, पहिल्या 3.5 वर्ष काही घटना होणार आहे, पण 3.5 वर्षानंतर जे आहे ख्रिस्त विरोधी जो आहे तो आपला खरा चेहरा दाखवल. तो त्या मंदिराच्या सिंहासनावर बसेल जिथं देवाचं सिंहासन, आणि तो तिथं बसेल आणि तो सांगेल की मीच आता देव आहे, तुम्ही आता माझी उपासना करा. यहुदी लोकांना सांगेल तुम्ही माझी आता उपासना करा, आणि तो यहुदी लोकांचा जो आहे तो छळ करणार आहे. आणि यहुदी लोक जे आहेत ते त्यांना सळके पळव करणार आहेत, तेव्हा तिथून ते पळतील. आणि मग शेवटी ते जे आहे क्लेशा काळात ते शेवटी जे आहेत ते येशू ख्रिस्ताकडे ते धाव घेतील, आणि तेव्हा येशू ख्रिस्त येईल त्यांना सोडवण्याकरता. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जे एक घटना आहे ती घटना म्हणजे की मंदिराचं पूर्ण बांधणी होईल आणि जो ख्रिस्त विरोधी आहे तो प्रकट होईल. त्याचं वचन आहे 2 थेसलोनियस 2:7-8. कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. मग तो अनितीमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करतील. प्रियानो, आता इथं काय म्हटलेलं आहे, जो आता प्रतिबंध करत आहे. कोण प्रतिबंध करत आहे की मंडळी. आणि जेव्हा तो काढला जाईल, जेव्हा मंडळी जी आहे वरती घेतली जाईल तर त्याचं कार्य सुरू होईल. पण येशू ख्रिस्त शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं तो येईल आणि त्याच्या मुखातील श्वासानेच जो आहे त्याचा खात्मा होईल, आणि त्यालाच म्हटलं जातं, आपण म्हणतो आर्मेगेदोनची युद्ध. ऍक्च्युली युद्ध नाहीये, येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत त्याचा खात्मा होणार आहे. 1 योहान 2:18 मध्ये म्हटलं आहे, मुलांनो ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आता पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटची घटका आहे. प्रियानो, आता जसं तुम्हाला माहिती आहे ख्रिस्त विरोधक येणार आहे, तो क्लेशाच्या काळाच्या सुरुवातीला तो प्रकट होईल. त्याचे जे स्वरूप आहे ते आपण पुष्कळ लोकांमध्ये आता बघितलेलं आहे. पहिलं म्हणजे हिटलर. आता हिटलरने काय केलं, हिटलरने जे 5 मिलियन यहुदी लोकांना त्याने ठार मारलं, म्हणजे 50 लाख यहुदी लोकांना त्याने ठार मारलं. म्हणजे किती त्याला घृणा होती, किती त्याला तिरस्कार होता देवाच्या माणसाविरुद्ध. म्हणजे हा एक जो आहे हा एक ख्रिस्त विरोधी सारखा होता. दुसरा जो आहे तो हमान. आता हमाना जे आहे ते तुम्ही रूथ या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा, कारण त्यांनी पण असं डिक्लेरेशन काढलं होतं की पर्शियामध्ये जेवढे यहुदी लोक आहेत त्यांचा खात्मा केला पाहिजे. आणि 164 BC ला म्हणजे 164 इसवी पूर्व मध्ये एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं अँटिकस इफेनेसिस. आता त्यांनी पण खूप यहुदी लोकांचा त्यांनी छळ केला, आणि त्याची एक कल्पना होती की यहुदी लोकांचा नामोनिश मिटला पाहिजे, त्यांचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व मिटलं पाहिजे. म्हणजे पुष्कळ ख्रिस्त विरोधी सारखे लोक जे आहेत ते या जगामध्ये येऊन गेलेले आहेत. पण ख्रिस्त विरोधी जो आहे तो येणार आहे
क्लेशाच्या काळाच्या पहिल्या भागामध्ये. आणि क्लेशाच्या काळाच्या दुसऱ्या भागामध्ये 2 साक्षीदार पण येणार आहेत. त्यांचे नाव आहेत मोशे आणि एलिया. हे दोघेही येणार आहेत क्लेशाच्या काळाच्या दुसऱ्या भागामध्ये. आणि ते जे आहे ते जगातील लोकांसाठी जो आहे तो शेवटची आशा असेल. ते जे आहे ते जगाला जे आहे शेवटचे जे आहे शुभ संदेश सांगणार आहेत. आणि त्यांच्याबरोबर असणार आहेत 1,44,000 यहुदी इव्हँजलिस्ट जे क्लेशाच्या काळामध्ये जे आहेत ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे. आणि ते सर्व मिळून सर्व जगाला परत एकदा जे आहे ते शुभ संदेश सांगणार आहेत. पण त्यांना पण मोशे आणि एलियाला पण मारलं जाईल. आपण ते वाचूया. प्रकटीकरण 11:8-10. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिस्र म्हटलेला असे जे मोठे नगर आणि ज्यात त्याच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्याची प्रेते पडून राहतील. लोकवंश निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यांच्यातील लोक ते प्रेत 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरात ठेवून देणार नाहीत. आणि त्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोघा संदेष्टांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांना पीडा दिली होती. प्रियांनो, आता इथं काय म्हटलेलं आहे की आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिस्र म्हटलेले असे मोठे नगर म्हणजे येरुशलेम आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभ खेळणार म्हणजे येरुशलेमला जे आहेत या दोघांना ते मारतील. मोशे आणि एलिया त्यांचे प्रेत जे आहे ते 3 दिवस तसेच पडून राहतील. आणि त्याचं जे आहे जगातील सर्व लोक जे आहेत ते प्रेत पाहतील. म्हणजे जे आज आपण जे इंटरनेट आज आपण जे सॅटेलाइट टीव्हीची जी भविष्यवाणी केली गेली होती ती भविष्यवाणी प्रकटीकरणामध्ये दिली गेली होती. कारण सर्व लोक वंश कसे ते सर्वजण पाहतील. कशामुळे ते पाहतील? टीव्हीमुळं, इंटरनेटमुळं. ते जे आहेत ते सर्व प्रेत पाहतील आणि ते आनंदित होतील. गेले बाबा मेले कारण त्यांना शुभ संदेश नको होता आणि म्हणून ते आनंदित होऊन जातील. पुढे बघूया काय झालं. प्रकटीकरण 11:12. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपल्याबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैरांच्या देखत स्वर्गात वर गेले. त्या घटकेस मोठा भूकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचा गौरव केला. प्रियांनो, आता इथं काय झालं की येशू ख्रिस्ताने त्यांना वरती बोलवलं म्हणजे ते जिवंत झाले आणि त्यांना जे आहे त्यांना वरती बोलवलं. कारण त्यांना जे सांगितलं होतं सुवार्ता सांगण्याचं जे त्यांना दिलं गेलं होतं त्यांनी सर्व ते पार पडलं आणि त्यांना वरती बोलवलं गेलं. आणि हे पाहून सगळेजण चकित झाले. पण तेव्हा मोठा भूकंप पण झाला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं क्लेशाच्या काळामध्येच मंदिराची विटंबना पण होईल. जसं ख्रिस्ती विरोधी जो आहे तो जो आहे देवाच्या सिंहासनावर बसेल आणि तो जो आहे तो म्हणेल की आता जो आहे तुम्ही यहुदी लोक सर्व जगातील लोक तुम्ही माझी उपासना करा. ह्याला म्हणतात मंदिराची त्याने विटंबना केली. आणि त्यानंतर जे आहे ते शापदाचं चिन्ह. आता शापदाचं चिन्ह जे आहे प्रकटीकरण 13 त्याचा उल्लेख केला गेला आहे. ते पण आपण वाचूया. लहान थोर धनवान दरिद्री स्वातंत्र्य व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी आणि ज्यावर ती खून म्हणजे त्या शापदाचे नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या आहे त्याच्याशिवाय कोणालाही काय विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते शापत करते. आता प्रियांनो, आता काय होणार आहे? शापदाचे चिन्ह जे आहे ते येणार आहेत. आणि जर तुम्ही ते शापदाचे चिन्ह नाही घेणार, आता जे क्लेश काळामध्ये वाहतील देवाची इच्छा की कोणी त्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे. पण काही लोक वाहतील, काही लोक बदलणार नाहीत आणि त्यांना या भयंकर ह्याच्यातून जावं लागेल. आणि तेव्हा विश्वासू असणं खूप कठीण जाईल. कारण तेव्हा तुम्हाला शापदाचं चिन्ह घ्या म्हणजे सैतानाचं चिन्ह घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही काही विकत काय घेऊ शकत नाही, तुम्ही काय विकू शकत नाही. म्हणजे तुम्ही जे आहे उपाशी तुम्हाला तिथं राहावं लागेल. म्हणजे तसा तुमचा मृत्यू येणारच आहे.
आणि तुमचं शीर्षक पण केलं जाईल. म्हणून खूप कठीण आहे त्यामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं. म्हणून आणि आत्ताची सी वेळ आहे, म्हणून तुमचं तारण होणं खूप आवश्यक आहे. आता क्लेशाचा काळ जसं मी तुम्हाला सांगितलं, ख्रिस्त विरोधी जो आहे तो पृथ्वीवर तो धुमाकूळ घालणार आहेत, खूप अत्याचार करणार आहेत आणि स्वर्गातून पण देवाचा कोप या पृथ्वीवर येणार आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा, कोप, पीडा या पृथ्वीवर येणार आहेत. त्याला म्हटलं जातं 7 शिक्क्यांची पीडा, दुसरी जी आहे 7 कर्णांची पीडा आणि तिसरी जी आहे 7 वाट्यांची पीडा. तर या सर्व ज्या पीडा ज्या आहेत, महाभयंकर पीडा, याचा संदेश आहे किंवा तुम्ही प्रकटीकरणामध्ये वाचू शकता की अशा पीडा कधी या पृथ्वीवर झाल्या नाही, असे भूकंप कधी झाले नाही, असे जे पॅन्डेमिक कधी झालेले नाहीये, असे युद्ध कधी झालेले नाहीये, असे जे दुष्काळ कधी झालेले नाहीत, असे गोष्टी त्यावेळेस होणार आहेत. आणि त्यामुळे पुष्कळ लोक जे आहेत, त्या पुष्कळ लोक जे आहेत ते मरण पावणार आहेत. आणि प्रियानो, ह्याच्यामध्ये जे आहे यहुदी लोक जे आहेत ते पश्चाताप पण करणार आहेत आणि ते जे आहेत ते येशू ख्रिस्ताकडे वळणार आहेत. त्याचं वचन आहे जकरिया 12:10, मी दाविदाच्या घराण्यावर व येरुशलेमच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करेल, कृपाच्या आत्म्याचा वर्षाव करेल आणि ज्याला मला त्यांनी विंदले त्या माझ्याकडे ते पाहतील. एकुलता एका पुत्रासाठी शोक करावा असे ते त्यांच्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. म्हणजे ते पश्चाताप करतील, ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील आणि तेव्हा येशू ख्रिस्त जो आहे पृथ्वीवर परत येणार आहे. म्हणजे त्याचं दुसरं आगमन जे येरुशलेममध्ये होणार आहे तेव्हा तो येणार आहे. कारण तेव्हा ज्या येरुशलेमला चहूबाजूने घेरलं जाईल, यहुदी लोकांना चहूबाजूने घेरलं जाईल, तेव्हा तो येईल आणि त्याच्या उपस्थितीने ख्रिस्त विरोधी आणि त्याचे जे सैन्य आहेत त्यांचा खात्मा होणार आहेत. तर प्रियानो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लेशाच्या काळामध्ये होणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की मंडळी क्लेशाच्या काळामधून जाणार नाहीये. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.